पुढे। आवार पिंपरी येथील उल्फा नदीवरील पुलाच्या तुटलेल्या रेलिंगची तात्काळ दुरुस्ती करा। आवार पिंपरी येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी। पुलाच्या दोन्ही बाजूच्या रेलिंगची त्वरित दुरुस्ती न केल्यास महाराष्ट्र दिनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्याचा आवार पिंपरी ग्रामस्थांनी दिला इशारा। परंडा दिनांक एप्रिल 20 आवार पिंपरी येथील उल्फा नदीवरील पुलाच्या तुटलेल्या रेलिंगची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आवार पिंपरी येथील ग्रामस्थांच्या वतीने परंडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे दिनांक 20 एप्रिल रोजी केली आहे। आवार पिंपरी येथील ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथील उल्फा नदीवरील पुलावर 24 तास वाहनांची मोठी वर्दळ असते। परंडा आणि कुर्डुवाडीला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने या पुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मात्र सध्या या पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेले लोखंडी रेलिंग आणि आडवे पाईप पूर्णपणे सप्टेंबरमध्ये उल्फा नदीला आलेल्या महापुरात वाहून गेले आहेत, तर काही लोखंडी पाईपची चोरी झाली आहे। पुलाच्या दोन्ही बाजूने संरक्षण कठडे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा भरधाव वेगात येणारी वाहने थेट नदीपात्रात कोसळून मोठ्या जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे। पावसाळ्यात उल्फा नदीला वारंवार पूर येतो। अचानक पाण्याची पातळी वाढल्यास पुलावरून प्रवास करताना वाहनधारकांना कोणताही आधार उरलेला नाही। प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील। प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन येत्या 8 दिवसांच्या आत पुलाच्या रेलिंगची दुरुस्ती करावी। जर मुदतीत काम सुरू झाले नाही तर नाईलाजास्तव आवार पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 1 मे 2026 महाराष्ट्र दिन रोजी आपल्या कार्यालयासमोर धाक हलगीनाद आंदोलन छेडण्यात येईल। होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी दादासाहेब पाडुळे, उत्तम ओव्हाळ, अतुल नरुटे, उत्रेश्वर गुडे, योगेश नरुटे, बालाजी नरुटे, राजाराम मासाळ, भैरवनाथ जाधव, विलास घोडके, अप्पासाहेब मारकड, सोमा घोडके, सतीश प डाकवाले, विठ्ठल जाधव, तुषार जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।